स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत जगन्नाथाच्या दर्शनाला। पुरीमध्ये एक भारी प्रकार आहे ऑटोचा, लहान भाऊ टोटो। सो हे टोटो आहे, दिस इज टोटो। आणि मंदिर ते हॉटेल ते मंदिर असं करायला सगळ्यात बेस्ट आहे। एकट्या माणसासाठी जावा, नाही तर 2 जण 3 जण 4 जण 100-120 रुपये ते तुम्हाला सोडतात। EV आहे सगळा इथं, मस्त आहे बघा, कडक चांगलं आहे। सो मंदिराच्या कळसाचं दररोज ते फ्लॅग किंवा ध्वज चेंज करतात। साधारण 4 ते 5च्या दरम्यान ते करतात। आम्ही ते बघायला चाललो आता। आम्ही अजूनही मंदिरात गेलो नाही, अजूनही दर्शन घेतलं नाही, कारण आज संध्याकाळी निवांत जाऊन मंदिर बघावं असा प्लॅन आहे आमचा। सो आता जाणार, ते ध्वज चेंज करायचं बघणार आणि पुन्हा येऊन फ्रेश होऊन मग मंदिरात जाणार। चला बघूया ध्वज। ही सगळी जगन्नाथ मंदिराच्या समोरची लेन आहे आणि हे जगन्नाथाचं मंदिर। आता एका ठिकाणी जायचं होतं तर जागा शोधत एका टेरेसवर आलो आहे आम्ही। म्हणजे शुभमने जागा शोधली, एका मंदिराचंच टेरेस आहे। तर इथून समोर दिसेल फ्लॅग चेंज होताना। होपसो कोणी अडवायला नको आम्हाला, पण आम्हाला नाही वाटत, कारण खाली मंदिर आहे प्रॉपर आणि हे मेन जगन्नाथ मंदिर। आता ह्या शिखराच्या तो वरचा जो फ्लॅग आहे तो चेंज करतील आता, तो दिसेल आपल्याला। बघत कसं दिसतंय ते। समोर काय बोलतायत काय माहिती, मला बोलायचं बोलूनच येत नाही। असं हे मंदिरासमोरचं एक लॉज आहे, त्याच्यावर कॅमेरे लावून लोक शूट करतायत आणि हे सगळ्याच एक्झॅक्ट समोर मंदिर असल्यामुळं त्यांना आता व्ह्यू दिसेल। इथेही कॅमेरेज आहेत, तुम्ही पाहू शकता, दिस साईड हां। सो आता इथे फ्लॅग चेंज होणार आहे, आता ते बघू। चढलं आहे वरती, हात सोड। अरे काका, अरे शपथ, पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या सभोवतालचा हा परिसर आहे आणि इथली छोटी मंदिरं व त्यावरील ध्वज कोणत्या बाजूला फडकतोय हे तुम्ही पाहू शकता। आणि त्याच वाऱ्यावर उलट्या बाजूने फडकणारा जगन्नाथाच्या कळसावरील ध्वज बघा। जय जगन्नाथ। हे ध्वज लावताना असं बघून तर झालं आम्हाला। मागं बघू शकता सनसेट सुरू आहे आणि मागं हे मेन जगन्नाथाचं मुख्य मंदिर।
हे मुख्यद्वार आहे, 4 दरवाजे आहेत या मंदिराला. त्यातलं हे सिंहद्वार सगळ्यात आधीचं, आणि त्याच्या समोर जो स्तंभ दिसतोय तो अरुण स्तंभ आहे, तो कोणार्कवरून आणलाय. सो आता आम्ही जातोय हॉटेलवर, फ्रेश होणार, चेंज करणार आणि पुन्हा मंदिरात येणार. आतमधले फुटेजेस नाही दाखवता येणार कारण ऑब्व्हियसली आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही आहे. पण बघूयात काही जमलं तर, पण आय डोंट थिंक सो असं काही जमेल. त्यामुळं कॅमेरा सगळे आम्ही रूमवरच ठेवून फक्त दर्शन घेणार आहे. आणि संध्याकाळी दर्शनाला गर्दी कमी असते असं मला सांगितलं आहे. सो बघूयात आता काय होतंय काय नाही ते. आता निघतो खाली आमच्या सिक्रेट स्पॉटवरून. शक्यतो कोणी अडवायला नको आता आम्हाला, कारण एका मंदिराच्या टेरेसवर आम्ही येऊन बघत होतो. सो ही जगन्नाथपुरीची मुख्य लेन आणि हे आमचे काय अभ्यासू व्यक्तिमत्व काय करतात काय माहिती. चला एक मठ आहे मंदिराच्या बरोबर समोरच्याच लेनमध्ये, सो दर्शन घेऊ शकता. त्याच्यात आम्ही गेलो होतो, तर प्रत्येकाला एंट्री वगैरे काय माहिती नाही. आमचं नशीब चांगलंच होतं त्यानं. ही लेन डायरेक्ट मंदिराच्या समोरच निघते. इथले काही स्वीट खूप भारी भारी आहेत. त्यातलं एक नरसिंह स्वीट होम म्हणून आहे, त्यात तो खाजा आयटम मिळतो. आणि काय रे ते चनापोडा स्वीट डिश आहे, ही मिळते. बघूयात काय काय नाही ते कुठे आता ते चेक करतो. आता मंदिराच्या समोरच्याच लेनमध्ये म्हटलं. याची खूप सारी दुकानं आहेत, बघू शकता. फुल फ्लिकर टेस्ट करून करून अर्धा किलो खातो. पाव पिला देते पाव नाना पाव तिथं नाही, दुधी सापला तिथे. खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे, हे मस्त आहे. आय मिस यू तुषार. हे लोक चहा पित नाहीत, थांबत पण नाहीत चहा प्यायला, आणि मला पण पिऊन देत नाही चहा. खायला पाहिजे ना, चहा नको असं कसं. चहाच पिला नाही मी अजून. हे पोटर पडलेत, गर्दी बघितली बघायला आले का. रसगुल्ला आहे, रसगुल्ला ना, आता खायचंय रसगुल्ला. गरम रसगुल्ला बा. पण मला चहा पिऊन देत नाही, काय करायचं यायचं. भाव जाई ना तुला तो पण. हो बोलो, ये एक पीस देना, वो देना पड़ा थोड़ा, देना पड़ा थोड़ा रेन होगा. ठीक है, एक पीस देना. ये गरम है ना. हाँ, एक पीस देना. ये बघितलं तो वाफ निघते, वाफ. खाल्लाय होता का कधी वाफेवाला रसगुल्ला? ओरिजिनल आहे, ओरिजिनल. 2 हाफ केजी. फ्राय रसगुल्ला, रसमलाई, आणि हे काय रे बासुंदी, रबडी, आणि हे तृप्त आत्मा. मस्त 2-2 प्लेट वरपून आता आम्ही निघालो काहीतरी शोधायला. आता लेस शोधायची, तिखट काहीतरी हवंय. तिखट मिरच्या. बाई जिथं जेवायला बसलो तिथं टेबलवर डायरेक्ट कच्च्या हिरव्या मिरच्या ठेवलेल्या आहेत. आपल्या इथं जसं लोणचं ठेवतात तसं. प्रत्येकाने का करायचं काय माहिती नाही करायचं.